आज आपण सर्वजण परमपूज्य सद्गुरू श्री निसर्गदत्त महाराज यांच्या समाधी मंदिरामध्ये जमलेले आहोत। आपल्या संप्रदायाचं एक विशेष आहे, व्यक्तरूपाने गुरु वेगळे असले तरी सर्व एकच असं ज्ञानबी भाऊसाहेब महाराजांनी केलं। ते पुढे अनेक सद्गुरू पदावर आले आपले महाराज, त्यांनी आपल्याला शिकवलं आणि आपण ते धरून चाललेले आहोत। म्हणून आपल्याला कधी हा त्या गुरुचा शिष्य आहे आणि मी अमुक गुरुचा शिष्य असं कधी वाटलं नाही, वाटत नाही। कोणाला वाटत असेल तर तो चुकीचा आहे, त्याला गुरु कळला नाही। माझा आणि बापांचा फार जवळचा संबंध आहे। मला नेहमी इथे हाक मारायचे, या दैसरचे चव्हाण डॉक्टर असं म्हणायचे, या दैसरचे चव्हाण डॉक्टर। बागेवाडीला विशेष म्हणजे भेट व्हायची, पण खास किती गर्दी असतील पहिलं मला जवळ बोलवायचे आणि खूप जवळ मुलासारखं घ्यायचे आणि खूप प्रेमाने त्यांचं माझं बोलणं व्हायचं। कधी कधी मी एकटा त्यांना कनेरी मठावर तिकडे भेटायला जायचं एकांतामध्ये। ते केल्यानंतर सुद्धा काही वर्ष मी इथे होतो, नंतर अमेरिकेत होतो, पण काही वर्ष इथे होतो तेव्हा की 2-4 कार्यक्रम मी बोरिवलीला, ते मैदानावर कार्यक्रम होतो ना आपल्या MAG कॉलनीच्या तिकडे, तर अदृश्य स्वामी तिकडे तो कार्यक्रम करायचे। पण मला खरोखर बोलवायचे त्या कार्यक्रमाला। 10,000 लोक असायचे दर्शनाला, त्यांचे खूप वेळ व्हायचा, कार्यक्रमाला खूप वेळ व्हायचा। मग उशिरा कार्यक्रम चालू झाला तर नेहमी 2-4 कार्यक्रमात असं घडलं, त्यांनी सांगितलं मी आणि डॉक्टर चव्हाणच बोलणार आहोत, उशीर झाला। हे इतकं मला ते महत्त्व द्यायचे। त्याने काहीतरी माझ्यामध्ये पाहिलं होतं, भक्ती पाहिली होती, ती त्यांना दिसत होती। पण बापानंतर तेही मला चांगलं मानत होते। एक वेळ असेल की मला ते सांगत होते कोल्हापूरला इथे माझ्यावर येऊन राहा, पण मी अचानक अमेरिकेला गेलो, 7 वर्ष राहिले। कारण उद्या देह ठेवणार म्हटल्यावर रणजित महाराज मला आपल्या आसनात बसवलं, त्यांच्या रूमवर गेलो होतो। 2-3 लोक होते, बाकी लोक नव्हते, पण मी बसलो नाही, ऐकले नाही, जबरदस्ती मला बसवलं। पण त्यांनी दुसऱ्या दिवशी देह ठेवला। मला महाराज व्हायचं नव्हतं, मी अमेरिकेला निघून गेलो। पण तिकडे गुरुपौर्णिमा आली। एक दिवशी निसर्गदत्त महाराजांनी सकाळी दृष्टांत देऊन मला सांगितलं, 13 तारखेला गुरुपौर्णिमा आहे, तुला गुरुपौर्णिमेला हजर राहायचं आहे। सकाळी 6ची गोष्ट होती आणि महाराजांनी मी बसलो आहोत आणि महाराज मला म्हणतात इकडे बसलेत काय, मला हवा घाला। आणि मी त्यांना हवा घालतोय, पण जेव्हा मला जाग आली तेव्हा माझा हात हलवत होता। म्हणजे हा दृष्टांत खोटा असू शकत नाही। आणि तो दिवस 30 तारीख होता, 30 जून वगैरे, 13 जुलैला गुरुपौर्णिमा। आणि मी माझ्या मुलाला म्हणालो माझं तिकीट कर, मला जायचं आहे। तो म्हणाला तिकीट इतक्या लवकर होईल, 1 महिना कमी कमी लागतो, इतक्या लवकर तिकीट मिळेल की सांगता येत नाही, कर प्रयत्न कर म्हटलं, मला आज्ञा आहे जायला पाहिजे। त्याने प्रयत्न केला, मला तिकीट होत नाही। पण बोरल्याच तिकडे एक स्कायगेट म्हणून आहे, इकडे माझे मित्रच आहे, त्यांचं एअर बुकिंग करतात, ते विमानाची तिकीट बुकिंग करतात। मी म्हटलं त्यांना फोन करतो, त्यांना फोन करून तर मी मेल केलं त्यांना की मला तारखेला 10 तारीख मला तिकीट मला द्यायचं, मला जायचं आहे। आणि खरं दुसऱ्या दिवशी त्यांचा ईमेल आला, तुमचं तिकीट झालं, तुम्ही या। आणि मी परत आलो। मग अमेरिका जवळजवळ सोडल्यात जमा होती, जात येत होतो। माझ्याकडे ग्रीन कार्ड होतं, त्याला 6 महिने एकदा जावं लागत होतं, ते आता गेल्या 2 वर्षांनी सोडून दिली। सांगायचा मुद्दा काय आहे की महाराजांच्यामध्ये प्रत्येक गुरुला आपल्या शिष्यामध्ये तो किती भक्ती करतो हे कळतं, पाहिल्यावरच कळतं। इतकंच काय तुम्हाला जमतो, स्पर्श करतात चरणाला ना, त्याच्यावरून कळतं आम्हाला कोणाची किती भक्ती आहे, ते भाव आपोआप कळतात।
अर्थात त्या त्या मापदंडाने शिष्याला गुरु कधी मापत नाही. सगळ्यांना एकसारख्या दृष्टीने पाहतो. आई जशी आपल्या बाळाकडे एकाच नजरेने पाहते. एक मतिमंद असेल, एक मूर्ख असेल, लबाड असेल, एक चांगला असेल. काळजी घेताना सगळ्यांची सारखीच घेते. सद्गुरू पण तशीच काळजी घेतात. हे विशेष आहे. आणि निसर्गदत्त महाराजांचं एक विशेष होतं. निसर्गदत्त महाराजांनी आम्हाला एक शिकवलं, माझ्या गुरुबंधूंना माझ्या इतकंच महत्त्व द्या, त्यांना सुद्धा महाराज म्हणूनच नमस्कार करा. मला जसा नमस्कार करता तसाच माझ्या गुरुबंधूंना आपण नमस्कार करा. तर बाप्पा त्यांचे निसर्गदत्त महाराजांचे गुरुबंधू, पण आम्हाला ते वेगळे कधी वाटले नाहीत. आमचे गुरुच वाटले. मी 9 वर्ष निसर्गदत्त महाराजांचा सहवास लाभला मला, 9 वर्ष, आणि 18 वर्ष रणजित महाराजांचा सहवास लाभला. ते त्यातल्या 18 वर्षामध्ये 15 वर्ष तर माझ्याच कारमधून प्रवास करायचे. त्यांना कुठे जायचं झालं की मलाच बोलायचं. आणि म्हणजे वर्षातून 3 वेळा बागेवाडी, इंचगिरी, निंबर्गी व्हायचं माझं. आणि प्रवासात दोघेच आम्ही. सिद्धरामेश्वर महाराजांशी नेहमी मला ते सांगतो, त्यांना 12 वर्ष अनुग्रह मिळाला होता रणजित महाराज. त्यामुळे सिद्धरामेश्वरच्या बऱ्याच गोष्टी त्यांना माहीत असेल. खूप चर्चा. त्या सगळ्याचा माझ्यावर परिणाम झाला असं म्हटलं ते चालेल. पण विषय सांगतो तुम्हाला, सद्गुरूची किमया. मी डॉक्टर होतो. त्यांचा निरोप आला की मी दवाखाना सोडून निघून जायचो. पण मी आलो की माझे दवाखान्यापुढे एवढी गर्दी लागायची की बस माझी कार दिसली. लोक जे मी 4 दिवस नसेल ते सगळे पेशंट यायला लागायचे. शेवटी दवाखाना इतका चालला होता, माझ्याकडे 4 डॉक्टर हातात आले होते. रात्री 2-2 वाजायचे. या हाताने उधारी कधी लिहिली नाही. आणि व्हिजिटला गेल्यानंतर मेलेल्या माणसाची व्हिजिट मी कधी घेतली नाही. सद्गुरूने भरभरून दिलं मला. 11वीची परीक्षा देऊन फुटपाथला 11 दिवस राहिलेल्या माणसाला निसर्गदत्त महाराज भेटतात. त्या 11 दिवस फुटपाथवर असतानाच्याच काळात निसर्गदत्त महाराज भेटतात. आणि मग माझं मेडिकलचं शिक्षण आपोआप होतं. डॉक्टर होतो. गरिबाचा पोरगा. आईवडील माझे अशिक्षित, गावाकडे शेतकरी. मुंबईत कोणी नाही. रात्रभराला शिकणार आणि दिवसा कुठेतरी नोकरी करून शिक्षण पुरं करणार, गावाला शिक्षक म्हणून जाणार त्याच हायस्कूलला, अशा निश्चयाने आलो होतो कोकणातला. पण कोल्हापूरला शिक्षण झालं माझं बोर्डिंगमध्ये. वयाच्या 10व्या वर्षी घर सोडले. वयाच्या 10व्या वर्षी घर सोडले आणि शिक्षण केलं. पण काहीतरी पूर्वीचं संचित होतं म्हणून आपोआप घडत होतं. कोणीतरी मागून जोर लावत होता, मला दिशा दाखवत होता. कोणीतरी देवासारखं भेटत होतं, मार्ग मिळत होता. पण कुठल्या गोष्टीला कमीपणा मांडला नाही. चोरी केली नाही आणि लबाडी केली नाही. आणि हिमतीने सांगेन, बाई आणि बाटलीसाठी 5 रुपये खर्च केले. हीच आमची पुण्य आहे. 5 रुपये खर्च केले. आणि गरीब मुलींना काही कामधंदा करून लग्न पण केली. पण कधी वाईट नजरेने पाहिलं. हे का मुद्दाम सांगतो, सद्गुरू तुमच्यावर कृपा कधी करेल, तुमच्यामध्ये हे गुण असावेत तेव्हा करेल. हे माझा मोठेपण सांगायचं नाही आहे. मी इथपर्यंत कसा पोचलो तो कळावं म्हणून सांगतो, बाकी काय. तर तो, आणि जेव्हा मी काहीतरी 47 वर्षाचा होतो असेल, आणि रणजित महाराज मला नेहमी सांगायचे, डॉक्टर तुम्ही परिपूर्ण आहात, तुम्ही सगळं सोडा, या माझ्याबरोबर. मी त्यांना सांगायचो मला काही माहिती नाही, गुरु बिरू काही कळत नव्हता. मी लहानपणापासून भक्ती करायचो, उपास तपास खूप करायचो, ग्रंथ मी तर खूप वाचायचो, पिंडच माझा होता, काय माहीत नाही. पण मुंबईत आलो, एल्पिशनच्या ब्रिजवर दत्ताचा दरबार मोठा भरायचा. तिकडे जे लोक होते ना ते असे खूप विनोदी करायचे. ते काय पटत नव्हतं. पण दत्ताचा भक्त होतो म्हणून ते जात होतो गुरुवारी आणि निसर्गदत्त महाराजांकडे येणं आलं. आणि मग त्यांना पाहिलं त्या दिवशी आपला देवाचा शोध संपला. हाच माझा देव. निसर्गदत्त महाराज एक सामान्य व्यक्ती, त्यांचं छोटंसं विडीकाडीचं दुकान होतं
त्याच्यामध्ये जेव्हा मी पहिल्यांदा भेटायला गेलो तेव्हा ते बसले होते दुकानात, गिरायक होती समोर आणि कोणीतरी शिष्य होता, ज्ञान सांगत होते मध्ये मध्ये, गिरायकाला मध्ये मध्ये देत होते आणि 100ची नोट एकाने आणून दिली. महाराजांनी ते पायाच्या अंगठ्यात ठेवली, दुसरे कपाळाला लावतात, मग तिजोरीत टाकतात. त्यांनी पहिले त्या अंगठ्यात ठेवली, त्या माणसाला काय होते दिले, उरलेले पैसे त्याला पहिले दिले आणि मग ती नोट आतमध्ये टाकली. का बोलता बोलता चुकून मी त्याने किती दिले 20 आणि तो म्हणेल जास्त कमी दिले, दोघांमध्ये गडबड नको. ज्ञानी माणूस कसा असतो व्यवहार करून सुद्धा. पण त्या व्यक्तीला, अशा व्यक्तीला बघून मला देव भेटला असं वाटलं आणि मग मी भक्ती करायला लागलो आणि मी सगळ्या देवांना, कुठल्या वेगळ्या देवाला पूजायचं भजायचं सोडून दिलं. माझ्याकडे खूप देव होते, सगळ्यांना बुडवले. सद्गुरूशिवाय देव दुसरा नाही आणि ज्ञानाशिवाय पर्याय नाही. एकदा जे धरलं ते धरून चालत आलो, चालत आलो, चालत आलो, काही कमी पडलं नाही. विशेष सांगतो तुम्हाला, माझ्या सासऱ्यांना 6 मुली होती, आमचा नंबर 4था होता आणि मी डॉक्टर गरिबीतून झालेला होतो. पण पेशंटला हात लावला की मला आपोआप कळायचं, त्याला एक्सरेची तर गरज आहे, TB आहे, कॅन्सर आहे, दिवस जगणार हे पण कळायचं. ते त्यांना समजावून सांगायचं. त्यामुळे माझ्याकडे खूप गर्दी, लोक म्हणजे चांगले संबंध, पैसे विचारत नसेल, पण पैसे माझे कधी बुडाले हे तेवढंच. पण काही काळामध्ये माझ्याकडे कार आली, घर आलं, बंगला आला, माझी काही साडू धंदा करायला, हा बहुतेक काहीतरी 2 नंबर धंदा करेल, डॉक्टर इतक्या लवकर एवढं सगळं येतं काय असं म्हणायला लागलं. माझी सासरी खूप मला खूप मानायची. म्हणजे त्यांना कळलं होतं, महाराजांनी त्यांना सांगितलं होतं, नाही माझ्याशी नेहमी महाराजांशी बोलायचं आणि त्यानेच नेलं होतं मला. म्हणजे माझं मी जावे होण्याच्या आधी त्यांनी मला नेलं. आमचं गाव एकाच जवळजवळ आहे, गावाकडचा मुलगा चांगला आहे, ते भजन गाताना एक वेळ त्यांना विनंती केली, तुम्ही कोणाचं भजन गाता, आमच्याच, मला न्याल का, तुम्ही येतो. तेव्हा कोकणात राहत होतो, त्यांच्या चाळीत टॉयलेटला बाथरूमला जायचं, कॉमन चाळ होती आणि तिथं चोरू. ते भजन म्हणताना उभा होतो, तिच्या आजोबाने पकडला मला. त्या 5 मुली घरामध्ये, हा बाहेर पोरगा पण उभा, त्यांना वाटलं मी तिकडे पाहतो. पकडल्याने आत नेला आणि मला विचारलं कोण रे तू, तर मी मालवणीमध्ये बोललो त्यांच्याशी, गावात मुक्त आलं होतं. मग ते कुठलं गाव तुझं आमचं, मग ते नातेवाईक निघाले. मग त्यांनी मला इकडे जेवणाची सोय केली. मग ते मी म्हटलं तुम्ही भजन कोणाचं म्हणत होतं, असं मला घेऊन जाल तर मी आता जात नाही, तिच्या आजोबा होतात, माझे जावई जातात, त्यांना सोमवारी सुट्टी असते, उद्या सोमवार आहे, तुला घेऊन जायला सांग आणि दिलं आणि महाराज. अशा प्रकारे महाराजांची माझी भेट झाली, भक्ती सुरू झाली, साधना सुरू झाली. पण महाराजांना जेव्हा त्यांनी म्हणाले, माझे जे साडू सगळे म्हणाले जा आमच्या सासऱ्यांकडे, तर सासऱ्यांनी महाराजांना सांगितलं, आमचा जावई खूप चांगला हो, आम्ही कोंबडे बकरे कापले ते सगळे खायला येतात, हा मात्र आमच्यावर आपत्ती संकट असली की त्यावेळी बरोबर येतो. हा कोंबडे वगैरे खायला येत नाही, पण आमच्यावर प्रसंग असला तर तो बरोबर पहिला तो हजर असतो. तर त्यांना मुलगा नव्हता, मुलीच होत्या, त्यामुळे माझं लक्ष बरोबर असायचं, त्यांना मदत करायचं. आणि त्याची निंदा करतात. महाराज निसर्गाचं महाराज सांगितलं होतं, तेव्हा माझी परिस्थिती चांगली होती, गरीबच होतो, तरी पण सगळं होतं मॅडम, कर्ज घेऊन वगैरे सगळं करून केलेलं होतं. पण महाराज म्हणलं तुम्हाला माहीत नाही, मी त्याच्या हातावर त्याच्या मस्तकावर हात ठेवला आहे, तो हात लावेल ते सोडं होणार. आणि खरोखर झालं. आता सुद्धा कोणाला आशीर्वाद दिला तो त्याला फळाला येतो, सांगितलं कोणाला त्याला मार्ग सापडायला. आणि कुठल्याही प्रसंग आपत्ती येऊ दे, नामस्मरण केलं की आपत्ती दूर होते, दुसरा उपाय औषध करावा लागत नाही. म्हणून सद्गुरूवर पूर्ण श्रद्धा विश्वास ठेवा, एवढंच सांगितलं तुम्हाला. बाप्पा काय म्हणायचे, एखादे 2-4 लोक आले की म्हणायचे कोण रे तू, सगळ्यांना माहीत असेल, त्याने आपलं नाव काय सकाराम तुकाराम सांगितलं चालता हो म्हणायचं, आणि आत्मा आहे म्हटलं बस. काय पाहिजे होतं त्यांना, म्हणजे आत्मा हे विसरू नकोस असं म्हणायचं. सद्गुरू गुरु खूप आहेत, नौटंकी करणारे सुद्धा बरेच आहेत. सद्गुरू मिळणे फार भाग्यला, चांगला गुरु मिळणे भाग्य. आपण सगळे भाग्यवान आहोत की आपल्याला चांगल्या गुरु परंपरेतले सद्गुरू भेटले.
पंचवीस संप्रदाय ह्याच्यामधला कुठलाही गुरुपदावर आलेला माणूस करप्टेड निघाला नाही, वाईट निघाला नाही, आपल्या गुरुचं नाव खराब करेल असं कुठे वागला नाही. एखादा कोणी भरकटला असेल पण परत तो मार्गावर आला. परंतु शिष्यांच्या झोळीत काहीतरी टाकण्यासारखे सगळे तयार झाले आणि आपला भक्तिमार्ग सोपा, काही लागत नाही. भाऊसाहेब महाराज म्हणतात, माझी 4 भजनं म्हणा, मी तुमचा प्रपंच चालवतो. अंगावर वीज पडली तरी ध्यान सोडू नका. सिद्धरामेश्वर महाराज म्हणतात, शेवटच्या क्षणी देह सोडतात. काही मागत नाही तुमच्याकडे, पण एक मागणी आहे. हात जोडतो, पदर बसवतो, शिष्यानं म्हणतात जाताना देह सोडतात. माझ्या भाऊरायाची 4 भजनं सोडू नका आणि घरात प्रेत झाला तरी आरती करायची सोडू नका. आरतीचा नेम चुकू नका. मी ते पाळ. जन्मताच काही समजलं, पूर्वजन्माचं काहीतरी पूर्वसिद्धी म्हणून सद्गुरू भेटतात म्हणून त्यांच्याकडूनच भक्ती होती. बाकी गुरु सद्गुरू भेटून मंत्र घेऊन सुद्धा, दीक्षा घेऊन सुद्धा भक्ती करत नाहीत. असेच भटकतात, दारू बिरू पितात, काय नको ते धंदे करतात, लवाड्या करतात, पैसे संपत्ती खूप कमवतात पण कधी सुखी नसतात. पण नेमाने जो भक्ती करतो त्याला काही कमी पडत नाही आणि खरंच सुख आणतं तो भोग. म्हणून नेम धरून नित्यनेमाने तुम्ही साधन भक्ती केली तर काही कमी पडणार नाही. गुरु आपला देह झिजवतो आणि शिष्यांसाठी अहोरात्र ज्ञानदानाचं कार्य करतो. शिष्याला त्याचं महत्त्व कळलं ना, तो शिष्य करला. ज्या शिष्याला कळत होता, नाहीतर ते बापा सांगतात तसं सांगेल की चव झालं की आम्ही इकडे बसलो आहोत, 24 तास सद्गुरू जयगुरू करतो आहोत. शिष्य येतात आमचे, खूप गर्दी करतात, आम्ही त्यांना ज्ञान सांगतो. बाहेर जातो उठून, पोपटवाला बसलेला असतो त्याच्याकडे जातो आणि कार्ड काढतो आणि त्याने त्या कार्डात काहीतरी सांगितलेलं आहे, बाप्पांनी सांगितलेलं आहे. असं उदाहरण, कार्डात काहीतरी सांगितलेलं आहे, त्याचा खर्च 1000 रुपये मिळाला, तो काढून देतो. आणि इथे जेवला, महाप्रसाद घेतला, 10 रुपये ठेवले नाही. तू जेवलो त्याची तरी किंमत किती होती हा हिशोब करायला पाहिजे होता. गुरु काय करेल तुझ्यासाठी, गुरु काय देईल तुला, तुझ्या जन्माला भीक मागण्याच आहे. गुरु द्यायला भेटलाय, तू घे. तू गुरु सेवाही करायला लागते, गुरु सेवाही करायला लागते. ती आमची माऊली मिसेस माझी एवढा मोठा आजार होते, डॉक्टर सांगितले की वाचणार नाही, पण ती अनेक खूप चांगली आता म्हणजे वाचली. 6 महिने कोमात होती तरी ती वाचली चांगली. पण तिचं लक्ष नेहमी महाराजांच्याकडे. महाराजांच्या मठात काय कमी आहे ती बरोबर नेऊन देणार. एक कार्यक्रम चुकत नसते. मला दवाखान्यामध्ये जाता आला नसेल मी मुलाला घेऊन तिकडे जाणार. म्हणजे 9 वर्ष निसर्गदत्त महाराज आणि 18 वर्ष रणजित महाराज. 18 वर्षात आमचा एक रविवार चुकला नाही, मी रणजित महाराजांना घेतलो. 9 वर्षाच्या काळात मात्र मला तेवढं जमलं. मी तेव्हा शिकत होतो, मग सरकारी डॉक्टर माझ्या बदल्या होत होत्या. पण मी 500 किलोमीटर दूर असताना सुद्धा महिन्यातून एकदा महाराजांना येऊन भेटायचो. 500 किलोमीटर दूर असताना महिन्यातून एकदा महाराजांना भेटायचो आणि 120 किलोमीटर दूर असताना दर 8 दिवसांनी भेटायचो. भक्ती करताना मोजमाप ठेवायचं नाही, झोकून करायची. नाहीतर कधी कधी एक किस्सा निसर्गदत्त महाराज सांगतात. एक बाई आली महाराजांकडे, 5 पेढे आणले पुडीत बांधून आणि एवढासा हार आणला, तो माझ्या काही गळ्यात जात नाही. मी म्हटलं तिकडे सिद्धरामच्या चरणावर ठेव. म्हणजे परिस्थिती गरीब नाही. असाचे असं करायला लागलं तर गुरुने काय करायचं, त्याच्या झोळीत काय टाकायचं. म्हणून गुरुकडे येताना घेताना कधी विचार करायचा नसतो. आम्हाला कळत नव्हतं तरी
कारण माझ्या वडिलांनी भक्ती केली नाही, मला कोणी सांगितली नाही, आपोआपच वाटलं गुरुकडे करा. पण ग्रँड रोड स्टेशनला उतरलो, महाराज खेतवाडी करायची लॅम्प्रो रोडला. ग्रँड रोड स्टेशनला उतरलं तिथे मोठी मोठी हाराची दुकानं होती, मोठे हार दोन घ्यायचे, एक सिद्धरामेश्वर महाराजांसाठी, एक निसर्ग महाराजांसाठी. मी वर गेलो की महाराज मला ते परमिशन दिलं की बाहेरून यायचो, मला परमिशन दिलं तुम्ही कधी या. 1 ते 3 त्यांचा विश्रांतीसाठी मी त्या टायमातून बऱ्याच वेळा जायचो, कारण 120 किलोमीटर दूर होतो, यायला आणि परत जायला मला थोडा वेळ जायचा. तेव्हा त्यामुळे बदल्या टायमातच जायचं, आठवड्यातून येतो. 2 हार घेऊन वर गेलो की महाराज बसलेले असायचे आमचे, पेपर वाचत थोडा किंवा विडीवाड्यात किंवा धरणाला बसले. वर गेलो, पावलं हल्ली जिन्यातली ते बघायचं, गेलो की खुश व्हायचे. ती पुढी सोडताना येऊन माझ्यावर उभे राहायचे, कारण मोठे हार असायचे, धरायला कोणतरी पाहिजे. मग आम्ही दोघे मिळून सिद्धरामेश्वरांचा हार घालायचो. आणि एक तो हार मी महाराजांना घातला की त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य पाहिलं की इतकं समाधान व्हायचं बस. आणि दरवेळी काही पैसे इकडे द्यायचे, पण ते महाराज हात लावत असतात. इकडे कपाट होते, त्याच्यात वही आहे बघ, त्या वहीत तुझं नाव लिही आणि त्याच्यातच ते पैसे त्या ड्रॉवरमध्ये ठेवून. म्हणजे गुरुकडे तुम्ही काही करताना त्याच्या 10 पटीने तुम्हाला मिळेल. गुरुसेवा याचं उदाहरण सांगितलं, गुरुसेवेसाठी तत्पर राहा असं मला सांगायचं आहे. तनाने मनाने धनाने गुरुसेवा करता येते. ज्यांच्याकडे धन आहे त्यांनी जरूर धन खर्च करावं, ज्यांच्याकडे धन नाही त्यांनी तनाने करावं, शरीराने करावं. ज्यांचे शरीर साथ देत नाही त्यांनी मनाने करावे, आणि ज्यांच्याकडे तिन्ही आहेत तिन्ही करावे, पण करावे. लक्षात आलं का? मला पूर्वसंचितामुळे सद्गुरू भेटले, गुरुसंचिता इथपर्यंत आलो. झोप फार कमी, 3 तासच झोप कमी, बाकी रात्री साधनाच करतो. त्याचा फार उपयोग झाला, फार उपयोग झाला. निसर्ग तर मला देह ठेवला तर माझ्याकडे विचारे महाराज म्हणाले, ते या बापांचे, निसर्ग महाराजांचे, रणजित महाराजांचे गुरुबंधू होते, सिद्धराम शिष्य होते, राजापूरचे होते. पण आले की महिनोमहिने माझ्याकडे राहिले. ते म्हणाले चला तुम्हाला एकाशी गाठ घालून देतो. मला रणजित महाराजांकडे आणि आमची ओळख करून दिली. पण सांगताना सांगितलं ते फार हुशार आहेत ना, ते दासगो चांगला वागतात, निरूपण पण करतात दासगो. ते मला बोलायला लावायचं, आपलं मी बोलायचं, निरूपण काय मला म्हणता येणार. ते मला वाटायचं मी चांगलं बोलतो, पण ते अगोदरच बोलत होतो असं. मग ते महाराज रणजित महाराज तुम्ही सगळं सोडून आम्ही सांगायचो नाही, तर मला थोडा आज्ञा होते जरा, मी थांबलो आहे. आणि लहानपणीच काय होतं मला म्हणायचं, मी नेहमी असायचं देवाला म्हणायचं, नमस्कार केला की देवाला म्हणायचो. तेव्हा 1 लाख रुपये खूप, 1 लाख रुपये मला मिळू दे, नोकरीधंदा करून बँकेत ठेवी, त्याच्या व्याजावर घर संसार चालेल आणि तुमचीच सेवा करेल, असंच मागणं मागत होतं. दुसरं काही मागतच नव्हतं. आपोआपच कोणी शिकवलं नव्हतं, कोणी शिकवलं, आणि ते खरं झालं, आणि ते खरं झालं. लक्षात झालं का? सद्गुरू खूप कृपा करते. जेव्हा मी 2000 साली सगळं सोडली, प्रॅक्टिस सोडली, धंदा सोडला, सगळं सोडला, आणि आता फक्त साधना भक्ती करायची, आलेला ज्ञान मार्ग दाखवायचा, तेवढं निश्चित ठरवलं. दहिसरचा मठ झाला तेव्हा. दहिसरमध्ये मठ माझं घर स्वतःचं, ते डेमॉलिश करून त्याच्यावर मठ झालेलं आहे. तर तेव्हा काही पैसे बँकेत ठेवले आणि साधन भक्ती चालू झाली, आणि दिवशी कळलं बँक बुडाली. 60 लाख रुपये त्या काळात बुडाले. आता घरदार संसार कसा चालवायचा? आमच्याकडे महाराजचे एक शिष्य आहेत, बापूसाहेब प्रभुगावकर म्हणून, 25 वर्षे मंत्री होते काँग्रेसचे. ते माझ्याकडे नेहमी यायचे. ते त्या काळात येऊन माझ्यावरून ते 1 महिना श्रावणात माझ्यावरून राहायचे, साधनभक्ती करायची आमच्याबरोबर मठात. ते ना मी असंच झालं सांगितलं, घाबरू नका, कोल्हापुरात ते कुपेकर मंत्री आहेत ना, त्यांना सांगतो, फोन करतो, सहकार मंत्री आहेत, बघू काय होतं. फोन केला, गेलो योगा कसा बघा, कोल्हापूरला गेलो. त्यांनी ते चेअरमनला बोलवलं, चेअरमनची माझी गाठ काढून दिली. चेअरमन म्हणाला काय असेल ते आता लवकर करून घ्या, मी 8 दिवसांनी जेलमध्ये जाईल. बरोबर. मग योग असा आला, माझा एक शिष्य होता महाजन म्हणून, त्याचा मला फोन आला की
एक काम आहे. काय तर आमचे जे बिल्डर आहे त्या बिल्डरची, त्याचा मेवणा आहे बिल्डरची बिल्डिंग सील झाली, पैसे भरले नाही त्यांनी बँकेचे बोर्ड. तर तुम्ही जर त्यातले फ्लॅटला तुमच्या पैशावर बँकेत इन्व्हेस्ट करून घेता तर तुम्हाला फ्लॅट देतील आणि त्यांचंही कर्ज मोकळं होईल. मी त्यांना आणखी माझे 4-5 मित्र बघितले, 1 लाख इतोड कर्ज होतं त्यांचं, आणि त्यांना बोलवले माझ्या 4 मित्रांना. आम्ही सगळे मिळून इतोडचे पैसे जमा केले बँकेला, तर आमच्या रिलेटिव्ह येऊन क्या म्हटलं यांचं एक बिल्डिंग मोकळी करा, आणि त्यांच्याकडून आम्हाला फ्लॅट मिळाले. ते फ्लॅट विकले, आमचे पैसे वसूल झाले. सद्गुरू करतो बघा, परीक्षा घेतो, श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा, उलटपलट काय करायला जाऊ नका. एवढा प्रसंग येऊ, शॉर्टकट मारू नका, कोणी वाईट मार्ग सांगितला तो ऐकायला जाऊ नका. विश्वास ठेवा. एखाद्या प्रसंगाला रात्रभर ध्यानाला बसा, रात्रभर ध्यानाला. सकाळी तुम्हाला मार्ग मिळाला पाहिजे. चॅलेंज आहे माझी, तुमची भक्ती केली पाहिजे. चॅलेंज आहे. प्रोस्टेटचं माझं ऑपरेशन झालं आणि भाऊ सिद्धरामेश्वरांची पुण्यतिथी होती, जयंती, आणि मला ते समाधीवर जायचंच होतं. मी दहिसरला राहायचो, समाधीवर जायचो, आणि मला प्रोस्टेटच्या ऑपरेशनमध्ये काय कळलं नाही, नंतर जर मिळालं, पण युरिनमध्ये इतकं ब्लड जायचं की मला असे कपडे बदली करायची पाहिजे. मला समाधीवर कुठल्या वेळेस जायचं होतं, आणि 10-10 मिनिटांनी मला लगवीला जायचं होतं, सारखं जायला लागलं, इतकी परिस्थिती. मी शेवटी रात्रभर भगवद्गीता वाचली, आणि सकाळी समाधीवर जायचा निश्चय केला. मग एका मित्राला सांगितलं जरा गाडी पाठवून, ड्रायव्हर पाठवतो म्हणाला, आणि सकाळी त्याने पाठवलीच नाही. त्याचा फोन आला, ड्रायव्हर आला नाही म्हणून. मी आता कसं जाणार, मी तर महाराजांना कोण जाणार म्हणून. आणि महाराजांनी एवढीच विनंती केली, दहिसरपासून समाधीवर जाऊन आरती करून परत येईपर्यंत लघवीचा त्रास होऊ नये, कपडे ओले होऊ नये, बस. बाकी नंतर काय व्हायचं ते होतं. आता सकाळी झाली, वेळ झाला, सगळी काकरती झाली, सगळं झालं, तयारी केली, सकाळची पूजाभजन केलं. आता तो ड्रायव्हर नारायण मित्राचा फोन आला, माझा मुलगा नाशिकला डॉक्टरी शिकत होता, तो नाशिकवरून हजर तो गाडी चालवत होता, आणि मनात म्हणतोय कोणतरी बरोबर असलं असतं ना, थोडं आरतीला तिथे हार घाला, आरती करताना तू कापुरी करा, कोणतरी असतं बरोबर तर बरं झालं. या गावावरून 2 मुली शिष्या माझ्या आहेत, त्या मला मी आजारी कळवतो बघायला आल्या. सकाळी शोधल्या, सोय झाली, आरतीला बरोबर माणसं मिळाली, गाडीवर ड्रायव्हर मिळाला, चला तिकडे जाऊन आरती करूपर्यंत काय मला त्रास झाला नाही. दुसऱ्या दिवशी मग हॉस्पिटलला अपॉइंटमेंट होती, गेलो, तर तेव्हा कळलं तिथे कुठेतरी एक स्टोन होता, तो स्टोन तिकडे आतमध्ये जखम करतोय, त्यामुळे ब्लिडिंग होत आहे. त्यामुळे ते डॉक्टरने मला तिकडे स्कोपी केली, सांगितलं स्टोन आहे थोडासा, त्याच्यामुळे काढू का, काढ म्हटलं ना बाबा, काढलं तर मोकळा झालो. दुसऱ्या दिवशी गाडी स्वतः ड्राईव्ह, डॉक्टर सांगितलं 3 महिने गाडी काढू. गाडी काढली, कुठे गेलो, पहिला कोल्हापूरला गेलो, कनेरी मठात गेलो, कनेरी मठावरून पाथरीला गेलो, पाथरीवरून इंचिगिरी निंबर्गी करून स्वतः ड्राईव्ह करत 15 दिवस करून परत आलो. दूरविश्वास, श्रद्धा पाहिजे, तशी भक्ती करा, एवढंच मी सांगेन. तुमची माझी ओळख नवीन आहे, सांगण्यासारख्या गोष्टी खूप आयुष्यात घडलेल्या आहेत, त्यांच्या कृपेने तुम्हाला सांगायचं हेतू आहे. स्वतःचं मोठेपण नाही असेल तर मानू नका तसं, पण भक्तीमध्ये काय होऊ शकत नाही, का अशक्य काय आहे हे जाणा, एवढंच सांगेन. आता जो समास आहे तो समासामध्ये एक प्रश्न विचारला आहे की हे सगळं मला दिसते आहे, मी त्याच्याशी व्यवहार करतो आहे, आणि तुम्ही ते सगळं मिथ्या म्हणता, ते कसं काय? आणि सगळं काही त्याच्यामुळे होत आहे आणि त्याला करून अकर्ता म्हणताय. आणि ज्ञानी काय म्हणतात, मी काय करत नाही. त्याने म्हटलं कुंतला आणि नाही म्हणतो, कुंतलाच नाही, चुकला ओकला आणि म्हणून मी काही केलंच नाही.
सगळं काही करतो आणि मी केलं नाही असं काम आहे. तो श्रीकृष्ण भगवान 16 सहस्त्र नारी भोगल्या आणि अभोगता म्हणतो. ते कसं असा प्रश्न केला. त्या प्रश्नाचं उत्तर तसं सोपं आहे. सद्गुरूने तुम्हाला गुरुमंत्र दिला, काय सांगितलं? तू देह नाही, तू आत्मा आहेस. जे घडलं ते कोणाशी घडतं? सगळं कोकणे तुकणे काय करणे देहाशी होते, आत्म्याशी होत नाही. आपण मी देह आहे असं म्हणतो म्हणून आपण करता समजतो, पण आपण देह आहे असं म्हणतो हेच खोटं आहे, हे मिथ्या आहे. कारण तुम्ही काय बोलता माझा हात, माझा पाय, माझे डोळे, माझा कान, माझे म्हणता आणि शेवटी काय म्हणता? माझा देह. मी देह असं कधी म्हणता का? मी देह असं कोणी म्हणत नाही. माझा देह असं म्हणतो. माझा देह असं म्हणतो म्हणजे देहामध्ये कोणीतरी देहावर हक्क सांगणारा दुसरा आहे. देहावर हक्क सांगणारा कोणीतरी आहे, तो माझा देह म्हणतो. तो डोळ्याने पाहतो, कानाने ऐकतो, जिभेने चव घेतो, इंद्रियाने उपभोग घेतो. म्हणजे शरीराची जी इंद्रिय आहेत आणि शरीर हे साधन आहे. सगळं काही करतात तो आहे, पण त्याच्या ठिकाणी करते पण नाही, कारण सहजपणे सगळं होतं, आपोआप होतं. कारण सर्व काही तोच आहे, दुसरा नाही, द्वैत नाही, एकटा एकच आहे. दोन असतील तर तो करतो, मी करतो असं होतं. इथे सगळं काही तोच आहे म्हणून त्याच्याकडे कर्तेपणाचा भाव नाही, पण त्याच्याकडून जे होते ते सहज होते. आणि अज्ञानामध्ये आम्ही देह करतो असं. उदाहरणार्थ देह जर करता असता तर प्रेताने सगळं करायला पाहिजे. प्रेत काही करत नाही, डोळ्याने पाहू शकत नाही, हालचाल करू शकत नाही, कानाने ऐकू शकत नाही. मग ऐकणारा, पाहणारा, हालचाल करणारा अन्य कोणी त्या देहामध्ये होता, तो देहाला चालवत होता. तो तू आहेस, तू आत्मा आहेस. म्हणजे तू देह नाही, पहिलं फक्त. मग हे सगळं सहजपणे कसं होत आहे? तर एका बंद खोलीमध्ये पावाचा तुकडा तुम्ही ठेवला आणि 8 दिवसांनी ती खोली उघडली तर त्या पावाच्या तुकड्यावर बुरशी आलेली दिसते, त्यात किडे पडलेले दिसतात. कोणी किडे आणून टाकले नाही त्याच्यात. म्हणजे आपोआपच तिथे जीव निर्माण झाले, काही न करता. तशी सगळी विश्वाची निर्मिती 4 खाणींमधून आपोआप निर्माण झाली. अंडज, जारज, स्वेदज, उद्भिज. काही अंड्यातून जीव निर्माण झाले. पाण्यामध्ये डबक्यातलं पाणी साठलं तर आपोआप अंडी तयार होतात आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे जीव निर्माण होतात. काही मच्छर होते, काही तरबटणारे जीव होतात, काही वेगवेगळे जीव निर्माण होतात. एखाद्या बाईने आंघोळ नाही केली तर, केस धुतले नाही तर उवा पडतात आपोआप. म्हणजे अंड्यातून निर्माण होते एक खाण, अंड्यातून मिळेल खाण. दुसरं स्वेदज किंवा उद्भिज म्हणतात. स्वेदज म्हणजे लाळ किंवा घाम. मी घामातून ती ऊर निर्माण झाली आपोआप. बायका म्हणतात तिच्या डोक्यातून माझ्या डोक्यात आली. हॉस्पिटलमध्ये पडली होतीस, बाजूला कोण नव्हतं, कॉटवर एकटीच होतीस आणि उवा पडल्या. कुठल्या बाईच्या आल्या, कित्या कॉटवरच्या चालत आल्या, कधी विचार करत नाही, अज्ञानात वागतात. म्हणजे आपोआप ते निर्माण होतात, जीव आपोआप निर्माण होतात. म्हणून ते सहजपणे होतो. तो करणारा कर्तेपणाचा भाव घेत नाही. सगळं काही त्याच्यामुळे होते. सुप्रीम पॉवर आहे, त्या शक्तीमुळे सगळं काही होते आहे. परब्रह्म निर्गुण, निराकार, निश्चळ, सहज पडलेलं. पण त्याच्यामध्ये अहम अशी किंचित जाणीव जरी, किंचित हालचाल, अहम अशी जाणीव, ती मूळ माया, आदी शक्ती, ईश्वर देव. पण त्याचं अंग ज्ञान आणि शक्ती. जाणीव रूपाने ज्ञान, शक्ती रूपाने प्रसारण, हालचाल. आणि त्याच्यातून जे मूळ मायेतून जो संकल्प म्हणून निर्माण झाला आहे असं जाणीव, त्याच्यात विकल्पाला आणि ती म्हणून निर्माण झाले सत्वरज तम. आणि या तमोगुणातून पंचमहाभूते निर्माण झाली, आकाश, वायू, अग्नी, पाणी, पृथ्वी. आणि त्याच्या संयोगातून 4 खाणीतून विश्वाची निर्मिती सुरू झाली. त्यापैकी मगाशी सांगितलं तुम्हाला अंडज,
दुसरी सांगितलं की जारज, नाही दुसरी तुम्हाला सांगितली की स्वेदज. स्वेदज सांगितली. स्वेदज म्हणजे लाळ किंवा घाम. लाळेतून हा कोळी जो आहे लाळेतून निर्माण होतो. रेशमाचा किडा लाळेतून निर्माण होतो. आणि उद्भी म्हणजे बी कुठेतरी सहज पडलं तर पाणी 6 महिने नाही मिळालं आणि अचानक पाणी मिळालं की एखादं रोपटं तयार होतं. असे की गवत आहे, झाडंपडं आहेत, वेली आहेत, धान्याची रोपं आहेत, अशी वाढतात आणि त्याच्यातून धान्य मिळतं. त्या धान्यातून जे अनर्स खातं, अनर्सातून शक्ती जीव निर्माण होतात. म्हणजे बीतून उद्भवलेलं विश्वामध्ये दिसतं ते बी. जगामध्ये काय आहे? काही जीव आहेत, झाडंपेढं आहेत, डोंगर पर्वत आहेत, पाणी आहे, आकाश आहे, वायू आहे. एवढंच एक पंचमभूत आहेत आणि त्याच्यात हे वेगवेगळे जीव दिसतात. ते आपोआप अशी निर्माण झालेले आहेत. म्हणजे अंडज, स्वेदज आणि उद्भिद आणि चौथा जारज. जारज म्हणजे शरीर संबंध आतो. तुम्ही ठरवा न ठरवा एक स्त्रीलिंगी एक पुल्लिंगी असं एकत्र आले तर त्याच्यातून सहजपणे तिसरा निर्माण होतो. तो मनुष्य प्राण्यामध्ये जसं नाही, इतर जीव सगळ्या जीवामध्ये त्याप्रमाणे निर्माण होतात. म्हणजे अशातूनही सगळे जग निर्माण झाले. इथे कर्ता म्हणून कोणी बसलेला नाही आहे. आपण जन्माला येतो, बाहेर येतो गर्भाशयातून, जन्म झाला असं म्हणतो. आमचे महाराज खूप सुंदर सांगतात, अरे आई त्या गर्भाशयामध्ये कधी तुझी रचना सुरू झाली तुला काय माहीत आहे का? तुझ्या आईबापाला पण माहीत नाही. किती अभ्यास! तुझ्या आईबापाला पण माहीत नाही तुझ्या अक्षराची रचना कधी सुरू झाली. तो खरा जन्म होता तुझा. बाहेर आलास ती तारीख सांगायला लागलास बस. एवी केवी आपण नाही ते आहे म्हणतो, आहे असं म्हणतो. ही लबाडीच करत असतो मनुष्य प्राणी. जे नाही आहे ते आहे म्हणतो. आपण दे नाही आणि मी दे आहे म्हणतो. जसं बाई म्हणते तांदूळ निवडते. बाई तांदूळ निवडते का कधी? बाई तांदूळ कधीच निवडत नाही. बाई तांदळाचे खडे निवडते. बोलते मी तांदूळ निवडते. बघा कधी विचार करतो का आपण? तसा माझा दे म्हणतो आणि कल्पनेने वागतो मी दे. कल्पनेने वागतो मी दे. म्हणून सद्गुरू सांगतात तू दे नाही, तो आत्मा आहेस, हे खरं सांगतात. आणि सहजपणे सगळं होते आहे म्हणून तो कर्तेपणा घेत नाही. परमात्मा कर्तेपणा. सद्गुरू संत ज्ञानी पुरुष हे त्या परमात्म्याचे स्वरूप असतात, परब्रह्म स्वरूप असतात. म्हणून ते जीवन जगत असताना त्यांच्याकडून अनेक गोष्टी होतात, पण ते मी करतो असा कधी भाव घेत नाही. कारण ते कसे असतात? जगात पिशाच अंतरिशाना सदा ब्रह्मी जाणा निमग्नातो. टच नाही करत होते. फार फार तर काय म्हणतील, गुरुपदावर असणारे माझा सद्गुरू पडतो. हे सर्व महाराज म्हणायचे सिद्धरामेश्वर महाराज. सहजपणे आम्ही म्हणतो निसर्गदत्त महाराज करतो. कारण का हा देह काही करत नाहीये. आज जी पावर आहे ती करते. दुसऱ्या अंग त्या पावरचं ज्ञान आहे, ज्ञान करते. पण आम्ही अज्ञानामुळे मी देह असं म्हटलो आणि जीव बनलो आणि हे जग जे मिथ्या आहे ते सत्य म्हणायला. ह्या जगामध्ये सत्य काहीच नाही. एक परब्रह्म सोडलं तरी, आत्मा सोडला तर पाहिजे. जे दिसते भासते आकार स्वरूप आहे सगळं नाशिवंत आहे. येते जाते, येते व्यवहारते आणि जाते. उत्पत्ती स्थितीला आहे या प्रक्रियेतून जाते. म्हणून ते स्वप्न होत आहे, नित्य आहे, पण करता शिल्लक आहे. तो आधी आहे, अंती आहे, तो परमात्मा. ते तुझे स्वरूप आहे. तू प्रत्यक्ष परमात्मा आहेस. तू देव आहेस, ईश्वर आहेस. पण अज्ञानामध्ये देह आहे मी म्हणतो आणि दुःख सागरात अडकतो. तिसरं सगळ्यात म्हणून दुःखाला कारण त्याच्या ठिकाणी असणारी वासना आणि अहंकार. वासना अज्ञानामुळे आहे, अहंकार पण अज्ञानामुळे आहे. कारण तुम्ही कुठल्याही उपाधीचा अहंकार केलात, मी डॉक्टर आहे, मी इंजिनियर आहे, मी सावकार आहे, माझ्याकडे एवढे पैसे आहेत, मी अमका तमका आहे, या जातीचा आहे, धर्माचा आहे. अभ्यास केले त्यातलं काही खरं नाही. तुमच्याकडे काही शेवटी राहत नाही. खाली आजचे आहे, खाली आजचे. आजची परिस्थिती उद्या राहत नाही.
लहानपणी पाहिलेले सावकार तुम्हाला आता भिकारी दिसत असतील बघा, आठवा. आणि त्या वेळी पाहिलेले गरीब आता श्रीमंत असतील बघा. सारखं बदलणे सृष्टीचा नियम आहे. आणि अशा बदलणाऱ्या सृष्टीमधून सुख घेऊ इच्छितो, त्यातल्या वस्तूंतून सुख घेऊ इच्छितो. त्या वस्तूच काही दिवसांनी नाश पावणार आहेत, बदलणारे आहेत. मग सुख कसं तुमचं कायम राहणार आहे? मग ते सुख सुद्धा तुम्हाला मृगजळासारखं आहे, फसवा आहे, ह्याच्या जाणीवेने राहा. म्हणजे आलेल्या सुखामध्ये तुम्ही त्याचा उपभोग घ्याल, पण त्याचा हेच मला मिळावं अशी अपेक्षा ठेवणार नाही, कारण ते नाश पावणार आहे तुम्हाला माहीत असेल. आणि ते माहीत असेल तर तुम्हाला दुःख नाही. तुम्हाला माहीत नाही म्हणून दुःख आहे, म्हणून अज्ञानात वावरू नका. म्हणून ज्ञानी काय करतो? ज्ञानदृष्टीने सगळ्या गोष्टी पाहतो, सगळे वेळ ज्ञानदृष्टीने करतो आणि सहस्थितीमध्ये राहतो. म्हणून तो नेहमी आनंदी असतो, सुखी असतो. बाप्पा किती वर्ष जगले? किती वर्ष होते? 97-98 वर्ष जगले. पण चेहऱ्यावरचं तेज शेवटपर्यंत मावळलं नाही. ज्ञानी तसा असतो. जगातल्या सुखाला भुलत नाही, सुखामध्ये आनंद घेईल, भुलत नाही. आणि हातचं गेलं म्हणून दुःख वाटतं. म्हणून आपण कधी सुखी राहू? आहे आनंद घ्या. खरं नाही आहे, कायम राहणारा नाही, त्या जाणवीने आनंद घ्या. आणि जाईल तेव्हा रडू नका, दुःख मानू नका. कारण एक जातं दुसरं येतं, एक जातं दुसरं येतं. बायका दुःखी का असतात? मी नेहमी एका बाईचं उदाहरण देतो. नवरा फिरतीवर जात असतो विचार, आणि कधीतरी आठवड्यातून 1-2 दिवस येतो, घरी येतो. आता सांगितलेल्या तारखेला आला तर आनंद आहे, पण थोडा मागे पुढे झाला तर बाई रागाने घुसून बसलेली असते. आणि मानंतर त्याच्याकडे लक्ष देत नाही. आपल्याला काय पाहिजे तेही विचार करत नाही. तो बिचारा 1-दुसऱ्या दिवसासाठी थांबतो आणि निघून जातो. नुकसान कोणाचं झालं? तो आलेला क्षण आनंदात घालवे तर आनंद आहे ना. जे नशिबाला आला 1 दिवस आहे तो आनंदात घालव ना. जे गेले हातून त्याच्यासाठी भांडत का बसली त्याच्याबरोबर? 1 दिवस कमी झाला भांडत बसण्यापेक्षा 1 दिवस मिळाला त्याचा आनंद घेणं. हे जगामध्ये मिळालं ते आपलं आहे, नाही मिळालं ते आपलं नाही. राहिलं ते आपलं आहे, नाही तर नाही आपलं. असं सहस्थितीमध्ये राहिला तो आनंद भोगतो, तो आनंद भोगतो. म्हणजे थोडक्यात मला काय सांगायचं, विवेक करायला शिका. सत्य काय, असत्य काय, नीती काय, अनिती काय, योग्य काय, अयोग्य काय, ह्याचा विवेक करा आणि त्याप्रमाणे त्याच्याशी व्यवहार करा. मग तुम्हाला दुःख कधी वाटायला येणार नाही. जगातली कुठलीही गोष्ट खरी नाही आहे हाच अभ्यास करा. म्हणजे नाश पावणारी आहे, कायम टिकणारी नाही. विवेकाने वागा. मग तुम्हाला अहंकार पण येणार. गाडी आली तरी अहंकार येणार नाही, बंगला आला तरी अहंकार येणार नाही. तर काय सांगा उद्या काय परिस्थिती इतकी कधी कधी येते, विष्ठा खायला सुद्धा मजबूर करते, करू नये ते करायला भाग पाडते. काय सांगता येत नाही. पण त्या परिस्थितीतून तारू एकच शकतो, तो तुमचा सद्गुरू. म्हणून त्याचा विसर पडायला देऊ नका. भाऊसाहेब महाराज म्हणतात, आठवते ब्रह्म ना आठवते भवब्रह्म. आठवण आहे तर ब्रह्मस्वरूप आहे. ब्रह्मस्वरूप काय कसं आहे? सच्चिदानंद, सच्चित आनंद. आणि ना आठव, विसर, भवब्रह्म, मायेमध्ये अडकला आणि दुःख भोगायला लागला. म्हणून मी आत्मा आहे ह्याचा विसर व्हायला देऊ नका. आणि जे देह आहे आठवण धरू नका. हा खरा नाही, आज बसलाय तो खरा आहे आणि तो मी. ह्या निश्चयाने वागा. मग जीवन सुखाचं होणार, आनंदाचं होणार आणि खरं समाधान अनुभवणार. देह कधी जाईल सांगता येत नाही. गेला गेला नरदेह, मग कैसा भगवंत, मग कैसा साक्षात्कार. म्हणून जो क्षण तुमच्या जीवनात आला आहे प्रत्येक क्षण आनंदाने भोगा. आणि प्रत्येक क्षणाला त्याच्यामुळे हा आनंद भोगतो आहे. शरीरातली प्रत्येक हालचाल, शरीरातला प्रत्येक अनुभव त्या आत्म्यामुळे आहे. म्हणून त्याची आठवण खाता पिता उठता बसता रती सुखाच्या वेळी असावी. मग त्याच्यासाठी कुठलं बंधन नाही, कुठलं बंधन नाही. टॉयलेट सीटवर असा तरी त्याचं मी आत्मा आहे.
त्याच्यामुळे ती सगळी क्रिया घडली. थोडं बरं वाटलं, हलकं वाटलं बाहेर पडल्यावर. तो आहे म्हणून सगळं चाललेलं आहे. त्याचा विसर पणाला देऊ नका, अज्ञानात अडकू नका. आजही गुरु करतात, भक्ती करतात आणि बाईला सांगणार 5 दिवस पूजा करू नको. कसला रे तू भक्त, तू लबाड, तुला गुरु कळला नाही, देव कळला नाही. आमचे महाराज सांगायचे सेवेला मुली असायच्या, मुली असायच्या, त्या मुली सेवा करणारी एखादी पुढे निपुढे करणारी आली नाही, ती आमची कुठे आहे? नाही, ती महाराज तिला जरा अडचण आहे. कसली अडचण आहे? असं सांग की बोलवलं तिला आज पूजा करू, आज तिने आज पूजा करू. हे ज्ञान परब्रह्म सगळ्या ठिकाणी आहे. मग 5 दिवस त्या बाईचे परब्रह्म कुठे गेलं? ती गेलं असतं, ती तिरडी बांधायला लागली असती. किती अज्ञानात वावरता. जात पात धर्म आणि असल्या चुकीच्या समजुती ह्याला तिरंजली द्या. तो खरा ज्ञानी, तोच गुरुला आवडेल, तेव्हाच गुरुला आनंद होईल. ह्याला काहीतरी ज्ञान देण्याचा उपयोग झाला तेव्हा गुरुकृपा होईल. अज्ञानात जेवढे जेवढे करणार तेवढे तेवढे मागे जाणार, गुरुची अवकृपा होणार. आणि गुरुने सांगितलं ज्ञानदृष्टीने सगळा व्यवहार करा, जीवनात सुख दुःखाला आनंद होला. आणि मग काय होईल? अंतिम मती वैसे गती. मरते वेळी जीव कशात अडकला तर परत जन्माला येणार. सिद्धरामेश्वर महाराज म्हणतात, मरता मरता मटण खायची इच्छा झाली, जा गिधाडाच्या जन्माला, भरपूर गुरढोर पडलेली खा. पण मरताना ते चाललं आहे, मी आत्मा आहे, मी आहे, मी कुठे चाललो नाही. देहाचं विसर्जन आहे. या स्मरणात राहिला त्याला मोक्षमुक्ती झाली, त्याला पुन्हा जन्म नाही. पण हे बिंबण्यासाठी आठव सतत पाहिजे, ध्यान पाहिजे, साधना पाहिजे, भक्ती पाहिजे, नेम पाहिजे, निश्चय पाहिजे, आणि सद्गुरू पूर्ण श्रद्धा विश्वास पाहिजे. पूर्ण श्रद्धा विश्वास म्हणजे तुम्हाला काही कमी पडत नाही. हा अनुभव आहे, नुसतं मी ऐकलेलं वाचलेलं सांगत नाही, स्वतःचे अनुभव सांगतोय तुम्हाला प्रत्यक्ष. आणि अनुभव आमच्या अनेक सद्गुरूंचे गुरुपदावरून गेले व्यक्त रूपांचे आहेत. ते अव्यक्त रूप म्हणूनच वागले, पण देहासाठी देहकर्मे पाळत होते, पण अज्ञानात वागले. ज्ञान सांगतो, भजन पण बरोबर करतो, ध्यान पण करतो, पण आवडीची भाजी नसली तर ताट जोरात आपटतो, बायकोवर रागवतो. खरा भक्त आहे लबाड, सद्गुरू कपाळावर हात मारून घेत असतो, नौटंकी करतो भक्तीची. महाराज आमचे सांगायचे, ताजमध्ये जाऊन 500 रुपयाची थाळी खाल्लीस आणि घरी चटणी भाकरी खाल्ली, सकाळी काय शौच, दोघांची किंमत एकच. मग भांडला का बायको करून रात्री? शरीराला काय पाहिजे? सुकी रोटी पण चालते हो, सुकी रोटी पण चालते. तुमचं घडलं आपोआप तर बरोबर आहे. ती मुलगी माझी आता सेवा करते, माझी बायको आजारी झाल्यापासून बिचारी सेवा करते. योगायोगाने आम्ही आलो इकडे, ते आहे तिकडे, म्हणून ते सांभाळत होतं. एक मठ आलो इकडे, तर कधीतरी त्या नेहमी विचारा, आज काय बनवू महाराज? अरे बाई काहीतरी बनव ना, रोज काय विचारतेस, पण काहीतरी बनव. कधी कधी बनवतात, मला आवडलं नाही ना, मी सांगत नाही. हळूच गपचूप भाकरी सुकी सुकी खाऊन मोकळा होतो. आज थोडं पोट भरलं आहे, ही भाजी नको. पण तुझी भाजी चांगली झाली नाही, तिखट झाली किंवा हळदी झाली, खारट झाली, हे विषय नाही, किंवा माझ्या आवडीचं केलं असा विषय नाही विचार. ती सांगेल, पण आता आजारी असल्यामुळे काही गोष्टी तिला आठवण येत नाही, स्मरणात नाही. परंतु सद्गुरूच्या ज्ञानाचा बोध तुमच्यावर पडला, मग ही स्थिती प्राप्त होते आपोआप. इथे जे आणलं त्याने त्याचं कारण हे आहे. मग तुमच्या घराघरात भांडू नका, आणि एकमेकाला नवरा बायकोने दोष पण देऊ नका. जेव्हा तुम्हाला मी बरोबर आहे असं वाटतं ना, तेव्हा तुम्ही चुकीचेच असता 100%. अभ्यास करून बघा. किंवा एखाद्या वेळी खूप भांडाभांड होते आणि सकाळी उठल्यावर त्या भांडणाचा विषय घ्या, अरे काल मूर्खासारखं इतकं उगाच चिडलो, एवढा काही विषय भारी नव्हता असं वाटेल प्रत्येकाला. बघा, म्हणून मनावर ताबा ठेवा.
विवेकाने वागा, विवेकाने वागा. एक बाई नवरा बायको भांडायची, महाराजांकडे येऊन बाई रोज तक्रार करणार, कधी नवरा येणार तक्रार करणार, असं चाललं. मग महाराजांनी पाहिलं तर काय करायचं. तर जी बाई एकटी झाली, तिला सांगितलं की काय करते तुला मी देतो, बाटलीतून काहीतरी दिलं आणि सांगितलं नवरा कामावर आला ना हे तोंडात ठेवायचं, हे तोंडात झोपेपर्यंत हे टाकायचं नाही. जेवताना टाकलंच तर लगेच परत घ्यायचं आणि तोंडात ठेवून झोपायचं. नवऱ्याची तक्रार असायची बायको नेहमी बडबड करते, बायको नेहमी बडबड करते. मग त्या दिवशी बाई बोलली नाही, अजिबात त्या दिवशी बाई अजिबात बोलली नाही. नवऱ्याला चैन पडेना, नवऱ्याला चैन पडेना, असं होतं बघा. तो 2 दिवस गेले, 3 दिवस गेले, 4 दिवस गेले, बोलतच नाही. तो महाराजांकडे गेला, तुमच्याकडे येऊन गेल्यापासून ती काल तुझं बोलतच नाहीये, काय झालंय, काय बोललं दाखवलं त्या बाटलीकडे दाखवते आणि महाराजांनी घ्यायला सांगितलंय. बोलू कसं, कुणीकडे सांगते, बोलत नाही. काय दिले, काय नाही, पाणी दिले नाही. ती बडबड करते, ती तक्रार आहे ना. माझ्याकडे काय आला होता बोलत नाही म्हणून सांगायला, मी तिची बडबड तुला आवडते आणि उगाच तू नाटक करतोस. तिला एक घेऊन ये किशी माझ्याकडे, ती आल्यानंतर बोलली नाहीस, काय बिघडलं काय तुझं, नाही बिघडलं, त्याचं बिघडलं बघ, तुझ्यावर खूप प्रेम करा, म्हणजे कमी बोलशील तर तुझ्यावर जास्त प्रेम करेल, तो तुझी बडबड कमी कर. कधी कधी नवरा बायको दोघं भांडतात आणि तिच्यानं झोपायला गेले ना एकमेकांना पाठ करून झोपतात. पण इगोच तो दोघा नाही, मी बरे बरोबर आहे, तो म्हणतो मी बरोबर आहे. पण ज्याला ज्याला माहीत असतं मी बरोबर नाही आहे, पण मला मी कमीपणा कसा घेऊ, मी नवरा आहे, तो झोपत नाही. बघ बायको झोपतो, कारण तिला माहिती आहे मी काय लबाडी केलीच नाही, ती गप झोपते. हा कुशी वळतो इकडून तिकडे, इकडून तिकडे कुशी वळतो, कारण त्याचं अंतर पण त्याला सांगत असतं तू खोटं बोललं, तू लबाड उगत चिडलाच नाही, उगाच भांडलंच. हा अनुभव प्रत्येकाचा असतो. विवेक करा आणि विवेकाने जगा, जीवन सुखाचं होईल. सगळ्या भांडणाला आपणच निमित्त असतो, सगळ्या दुःखाला आपणच निमित्त असतो. जगाला बदली करायला जाऊ नका, दुसऱ्यांना बदली करायला जाऊ नका, दुसऱ्यांना शिकवायला जाऊ नका. स्वतः शिका, स्वतःच बदल घडवा. तुमचं आयुष्य सुखाचं जाईल, संसार सुखाचा होईल, प्रपंच सुखाचा होईल. विवेकाने वागा. नवरा बायको लहान मोठी जिथे मांडतायत तिथे दुःख आहे, क्लेश आहे. नवरा बायको समान मांडतायत आणि दोघांना एकमेकांची गरजा जाणीवेने राहत आहेत, तिथे आनंद आहे, ते आनंद आहे. म्हणून जीवनाकडे विवेक बुद्धीने पहा. ही विवेक बुद्धी सद्गुरूच्या कृपेने प्राप्त होते. मग साधन भक्ती करा. बाकी इकडे तिकडे जर तुमची साधन भक्ती चांगली आहे तर आणखी एक कारण सांगतो. मी इथपर्यंत कसा पोचलो, मी आयुष्यामध्ये 10 प्रेतांना गेलो नाही, 4-5 काही अगदी जवळचे असतील तर राहायला सुद्धा प्रेतांना गेलो नाही, बारशाला गेलो नाही, लग्नाला गेलो नाही, पाहुण्यापैकाकडे गेलो नाही. पाहुण्यापैक आले तर त्यांना चांगलं चांगलं करून घातलं, त्यांचं ताट पण उचललं, घेतलं, त्यांच्या आवडीचं घातलं, पण कोणाकडे गेलो नाही. फक्त माझे सद्गुरू भक्तीने माझा व्यवसाय होता, त्याच्यापुढे काही नाही. कारण का, कमीत कमी जनसंपर्क ठेवा, तेवढे तुम्ही सुखी असाल. नाहीतर वेळ आहे, फोन घेतात, हॅलो काय करते, पोरगी आईला फोन करते, आजभर बोलते, इकडे काय ते नवऱ्याच्या विसरून जाते, नवरा आला की ओरडावलं. अरे कशाला बोलते, मग ते अमका काय करतो, तमका काय करतो, ती काय करते, ही काय करते, तुझ्या कामाचं त्यातलं काही नाही, काही नाही. ते तेवढा वेळ जर भक्तीला घालवशील, ध्यान साधनेला घालवशील, पुण्य संचित होईल, पुण्य संचित होईल. म्हणून उगाच फोन आपण नको, उगाच मित्रमंडळींना जवळ करू नका आणि उगाच कोणाकडे जाणे करू नका. दारुडा काय म्हणतो, त्याने काल मला पाजली होती, आज मला त्याला पाजायला पाहिजे. तसंच नाती गोती ही अशी आहे
तुम्हाला कोणी काहीतरी तुमच्यासाठी केलं, तुम्हाला त्याच्यासाठी करायलाच पाहिजे. तुम्ही नाही केलं तर संबंध बिघडतात. म्हणजे सगळं मतलबाने चाललेलं आहे. मग मतलबाची नातीगोती खरी आहेत का? त्याच्यापेक्षा मी भला जग भलं आहे ते बरोबर आहे. आनंद घ्या, ध्यानाला बसा, साधनेत बसा, एकांतात निवांत आनंद वाटला पाहिजे. त्याला भक्ती कळली, त्याला गुरुकृपा होणार. नाहीतर आमच्याकडे असं सांगणार आहे, आमची ही गेल्यापासून लक्षच लागत नाही हो. अरे बाबा, तू गुरुमंत्र घेत नाहीस ना, ही गेली तर आनंद मान ना, आणि ध्यान साधना भक्ती वाढव ना. बाई तेच म्हणते. ते सिद्धराम महाराज चांगलं सांगायचं, एक दिवशी तू कल्पना कर, तू मेलायस आणि तुझं प्रेत आणून ठेवलंय बाहेर तिकडे, आणि तुझी बायको येते आणि कपाळावर हात मारते, आता मी कोणाच्या तोंडाकडे बघू. तिचा पहिला प्रश्न असतो, तू मेल्याचं दुःख नाहीये, माझं काय होणार. आई येते, पूर बडवते, माझी म्हातारपणीची काठी होती, आता माझा आधार गेला, आता मी काय करू. म्हणजे माझीच काळजी आहे, तू गेल्याची काळजी नाही. तिसऱ्या दिवशी धारावरची पाठी उतरते, महिन्याच्या आत पासबुक कॅन्सल होतं, सातबाराचं नाव बदली होतं. काय आहे तुझं? म्हणून जो जन्म मिळालाय मनुष्य देहा, सत्कारणी लावा, भक्ती खूप करा. जगात कोण कोणाचं नसतं, पण देहाच्या गरजेसाठी नाती जोडलीत ना, त्या नात्यांशी प्रामाणिक राहा. असं म्हणतात, ज्ञानी चांगला उत्तम प्रपंच करतो, कारण ते ज्ञानदृष्टीने वागतो. त्याचं बायकोवर रागवणं होतच नाही, होतं ते सगळं बरोबर होतंय म्हणतो. त्या द्यायला काय लागतं? ठीक आहे ना, हे भूत आहे मोठं, 5 भूत इथे बसले, 5 महाभूत इथे बसले. पण ते कधी स्वस्त राहणारी नाहीच आहे. आणि त्यात 3 गुण आहेत. जन्म वासनेतून झालेला आहे, म्हणजे पहिला आधीच्यामध्ये तमोगुण आहे, रजोगुण आहे, सत्वगुण कमी आहे. मग त्याची वचवत महत्व चालूच राहणार आहे. मग लबाड हाच आहे खरा, ह्याला जास्त महत्व द्यायचं नाही ज्ञानी समजतो. आणि त्या आपल्या सत्वगुणाच्या सामर्थ्यामध्ये राहतात. जन्माचे ते मुळं पाहिले शोधून, दुःखाची कारण जन्म घ्यावा, पाप पुण्य करून जन्मा येतो प्राणी, नरदेहा येऊन आणि केली. सत्वगुणाचे तम आहे ज्याच्या त्याचं गुणे जगी वाया गेला. तम म्हणजे काय? नरकाची केवळ, रजतो सबळ माया जाळ. तुका म्हणे ते सत्वाचे सामर्थ्य, करावा परमार्थ. रोज म्हणता, पण तमगुण स्वतःमध्ये किती आहे, रजोगुण किती आहे, त्याची मोजपट्टी लावता काय? लावा. सत्वगुणाचं सामर्थ्य वाढवा, मग परमार्थ चांगला होणार, प्रपंचही चांगला होणार आणि मोक्ष मुक्तीही मिळणार. मग धनसंपत्ती, ऐश्वर्य, कीर्ती, प्रताप सर्व काही मिळेल, सर्व काही मिळेल. म्हणून आपली तपासणी रोज करा. सकाळी उठल्यानंतर रात्री झोपेपर्यंत काय काय केलं आज, ते प्रत्येकाने आठवा. त्यातलं जे चुकीचं केलं आहे त्याच्यासाठी 2 आपल्या तोबाडीत मारून घ्या, आणि असं करणार नाही असा निश्चय करा. आणि हे हळू सोडून देऊन चांगला वागण्याचा प्रयत्न करा. असं करा. पुण्य काय केलं असेल ते लक्षात ठेवून टाका, पाप काय केलं त्याच्यावर जरूर विचार करा आणि त्याच्यातून बदल घडवा. मग तुमचं जीवन सुखाचं होईल. आणि हे तुमच्या बाणाला पाहिजे असेल तर भक्ती पाहिजे. तमोगुण रजोगुण जायला पाहिजे असेल तर भक्ती पाहिजे. जन्म वासनेतून झाल्यामुळे हेच जास्त आहेत आपल्यामध्ये, लक्षात आलं का? म्हणून त्याच्यासाठी भक्तीच पाहिजे, सद्गुरू पाहिजे, परमार्थ पाहिजे. म्हणून सत्संग करा, आनंद करा आणि जीवन सुखाचं करा. हेच आपल्या गुरुने सांगितलेलं आहे, तेच मी तुम्हाला सांगतो आहे. पण जसं म्हणतात ना, वाचून वाचले ते वाचले, वाचून वाचले ते वाचले, खूप वाचले आणि वाचलेच नाही, शिल्लकच राहिलं नाही तुमच्याकडे. ते वाचले का तुम्ही? गेले फुकट, नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले. म्हणून जे काय करतात ते विवेकाने करा. विवेकाने
निरूपणी होते, निरूपणी होता सद्बुद्धी होते, स्थलत्याग होता सवेची जाते. निरूपणाला बसले ना सगळेजण आपण मानावे. बरोबर आहे, महाराज बरोबर सांगताय, महाराज बरोबर सांगताय. बाहेर गेला की चायला पाहायला सद्बुद्धी होते, मी असंच वागणार, मी असंच करणार असं म्हणतो, आणि बाहेर गेल्यावर करत नाही. निश्चय करा. एखादं मन किती जरी एखादं वाईट काम करायला सांगत असेल, ते किती घ्यायला गरजेचं वाटत असेल, ते इंद्रियांना मनाला वाटत असेल, तर निश्चय करून टाळून बघा. नंतरचा क्षण खूप आनंदात दिलेला असेल. आणि मन म्हणतून काही करायला जा, दुःख वाटायला दुःख वाटायला म्हणून मनाचे सेवक होऊ नका, दास होऊ नका, मनाचे मालक. मनच गडबड करते, त्या मनावर पूर्ण लक्ष द्या आणि त्या मनाला तुम्ही पाहिजे तसा मोड द्या. तुम्हाला आवडत असेल ते म्हणते म्हणून काय करावं. आणि हे सुद्धा हा सुद्धा विवेक यायला भक्तीच पाहिजे आणि संतस्वास आहे. आणि सद्गुरूच्या मुखातून हे निरूपण ऐकलं. नुसती पुस्तकं वाचून ग्रंथ वाचून ज्ञान हे मिळत नाही, तर ते सद्गुरूच्या मुखातूनच ऐकायला. पिंपळाचं झाड कावळ्याच्या विष्ठेतूनच उगवते. म्हणजे ज्या झाडाला श्रीकृष्ण भगवान काय म्हणतात, माझी विभूती पिंपळ, म्हणजे मी आहे याचं अस्तित्वाचं रूपक तो पिंपळ आहे. जो पिंपळ कावळ्याच्या विष्ठेतून उगवतो. आत्मज्ञान हे सद्गुरूच्या मुखातूनच ऐकायला, आत्मपरिचयाच्या संतांच्या मुखातूनच ऐकायला, तेव्हा त्याचा परिणाम चांगला होतो. म्हणून आपल्या सद्गुरूचे बोल नेहमी आठवा आणि त्याच्यात ते तुमच्या जीवनामध्ये वापरायचा प्रयत्न करा. आणि चालता बोलता हिंडता फिरता नामस्मरण करत, खाता पिता उठता बसता रतिसुखाच्या वेळी मगाशी म्हणाले नामस्मरण करायचं. कुठली हालचाल त्याच्याशिवाय होतच नाही, त्याच्यामुळे करतोय. मी जो आनंद अनुभवतोय तो त्याचा आहे, त्याला मनातल्या मनात थँक्स म्हणा, तेच नामस्मरण आहे. ते सद्गुरू भजन आहे, भक्ती आहे. म्हणून हा नरदेह मिळाला आहे मधप्रयासाने. 84 लाख गुरु टिकल्या म्हणतात. त्यात आणखी पूर्वसंचित म्हणून सद्गुरू भेटलेले आहेत. सद्गुरूच्या कृपेने आपण एकत्र इथे भेटतो आहोत. आपण सगळे भेटल्यानंतर तुमच्या मनात काय मला माहिती नाही, माझ्या मनात असं सांगतो, मला असं वाटतं की माझी फॅमिली, माझा परिवार आहे. मला परके नाही वाटत. नावं माहीत नसली काही गरज नाही, कारण नाव आहे देहाला ओळखीसाठी दिली. लक्ष्मी नाव ठेवलं म्हणून बिचारी तुम्हाला पूजेला लागत नाही, भांडी घासायला लागत. नावाला काही नाही, पण ही जी दिसते आहे आपल्याला, आपण एकत्र येतो आहोत, हे सद्गुरू कृपेने येते. म्हणून आपले जेवढे गुरुभक्त आहेत, गुरुभगिनी आहेत, आपला परिवार आहे आणि त्यांच्याकडे त्या दृष्टीनेच वागा. त्यांची सेवा ही गुरुसेवा आहे. आमच्याकडे लोक येतात, खूप आनंदाने जातात. आमच्या संप्रदायात आमचे कार्यक्रम इथं मठामध्ये इतकं सोय नाही, सुख नाही, की आनंदाने इतकं नाही. मी त्याच्यातला सोडून वागत असतो, पण महाराज वाटत नाही लोकांना. मग त्यामुळे त्यांना इतका आनंद होतो ना की त्यांना हे आपला मठ असं आपला. मी का करतो तुम्हाला सांगतो की मला तुमच्यामध्ये परमात्माच दिसतो. काळशी स्वामी दिसतात, रणजित महाराज दिसतात, निसर्गदत्त महाराज दिसतात. ज्या गुरुचा शिष्य येतो तो गुरु मला दिसतो त्याच्या, आणि मी त्याची सेवा करतो आहे या भावनेतून आम्ही करतो. लक्षात जसं सिद्धरामेश्वर महाराजांकडे बापा गेले. बापा हे लिंगायत समाजाचं देवस्थान, आपल्याकडे आपल्या संप्रदायाकडून लिंगायत समाजाकडे देवस्थान आहे तिथे. आणि तिथे लिंगायत समाज खूप होता आणि ते कुलगुरू म्हणून त्यांचा उपयोग करत. मग बापांना एक दिवशी वाटलं की हे कुलगुरू पण काय खरं, तर आपल्याला आत्मज्ञान पाहिजे आणि त्यासाठी सद्गुरूच पाहिजे. मला गुरु भेटलेला नाही, मी परंपरेने गादीवर आलो, गुरु केला नाही. असे विचारत असताना योगायोगाने त्यांना गणपतराव महाराज मिळाले तंदूरचे. त्यांच्याशी बोलताना असं ट्रेनमध्ये कुठेतरी त्यांची भेट झाली, तिथे बोलताना त्यांच्यात ती हुशारी बघून त्यांनी त्यांना विचारलं, गणपतराव महाराजांना, ते वयाच्या लहान पण विचारलं, काय रे तू काय करतोस? त्यांनी फर्ग्युसन कॉलेजला पुण्यात आहे, BSc करतो आहे. तर तुझ्यामध्ये इतकं सगळं चांगलं कसं आहे? माझे गुरु आहेत सिद्धरामेश्वर महाराज. मग तू लिंगायत आहेस नाही रे? हो. मग लिंगाचं काय केलं?
ते आहे ना, असू दे की, ते आहे ना, असू दे की. पण महाराजांनी भेटलो, खूप आनंद आहे, समाधान आहे. मला नेशील का त्यांच्याकडे? हो. ते घेऊन गेले सिद्धरामेश्वर महाराज. ते जेव्हा आले, काळसिद्धेश्वर महाराजांच्या गादीवरचे व्यक्ती आली आहे, सिद्धरामेश्वर उठून त्यांना नमस्कार केला. बापा म्हणाले, महाराज काय करता? मला तुम्ही नमस्कार करता? तुला मला नाही नमस्कार केला, मी त्या गादीला केला. तुला काय पाहिजे ते बोला. नाही, मला अनुग्रह पाहिजे. गुरुमंत्र दिले त्यांनी. सिद्धरामेश्वर महाराज आपले गुरु. सिद्धरामेश्वर महाराजचे शिष्य आतापर्यंत जेवढे झाले त्यांच्यामध्ये किती यश खूप जणांना मिळाले. पण सिद्धरामेश्वरचे अनेक मठ बाप्पानीच बांधले. आज महाराष्ट्रात कमी कमी 100च्या वर मठ असतात. आणि गुरुची पालखी चांदीच्या पालखीतून मिरवणूक काढली. चांदीच्या पालखीतून मिरवणूक काढली. जिथे लिंगायताचा देव बसायचा त्याला बाजूला ठेवलं, गुरुला बसवलं. लोक विरोधात गेले, पण बापाने परवा नाही केली. आणि ज्ञानाने परत त्यांना आपलेसे करून टाकले. लोक विसरले, दरवर्षी पालखी निघाला. पण त्यांची गुरुभक्ती बघून जेव्हा ते बागेवडेला गेले, सिद्धरामेश्वर महाराज त्यांची रथावर हत्तीवरून मिरवणूक काढली. सिद्धरामेश्वर महाराजांनी त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढली शिष्याची. गुरुशिष्याचं काय नातं होतं? त्या मूळ गादीचा एक पुरुष आहे म्हणून सिद्धरामेश्वर महाराज त्यांना मान देत होते. पण हे माझे गुरु आहेत, सद्गुरू आहेत म्हणून त्यांना नतमस्तक बापा होते. आणि तेव्हा लाखोमध्ये त्यांचे शिष्य होते आणि सिद्धरामेश्वर महाराज देश होते. तेव्हा जी मार्केश्वरला समाज झाली ती बनवण्यामध्ये त्याचा हात जास्त पुढे ते आणि ते सगळं सांगायचं की मग त्या गुरुचे तुम्ही शिष्य, त्या परंपरेतून तुम्ही आलेले आहात. त्याच परंपरेतून आम्ही पुढे आलेले आहोत. आपण एकच आहोत, वेगळे नाही. या भावनेने एकमेकाला भेटलो तर त्यातला आनंद आहे. गेले मी पण माझे ते सुख काय सांगू, वाचे बोलत आहे. ते मी पण जेव्हा जाईल तेव्हाचा आनंद वेगळा आहे. तो तुम्हाला भेटल्यानंतर मला झालेला आहे. एवढंच सांगतो आणि आजचे 2 शब्द पुरे करतो. राजा अधिराज भाऊसाहेब महाराज की जय.